उगीच काय वाढवून सांगत नाही आणि मोठं बोलत नाही। हे आईस्क्रीम युनिक आहे आणि खरंच भारी लागतंय। देशभरात कोरियन फूडची चर्चा आहे, मग कोल्हापूर काय मागे राहतंय वे? कोल्हापूरमध्ये संध्या मठच्या अगदी समोर सोन्या ज्यूस सेंटरनं आणलंय माझ्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पहिलंच कॅन सिलिंग मशीन कोल्हापुरात। पार्सल साठी एक नंबर, सांडत नाही काय पण नाही आणि एकदम क्लासिक दिसतंय। कॅफे सारखा स्टँडर्ड आता स्ट्रीट फूड मध्ये सुद्धा। कोरियन बोबा मध्ये सुद्धा एकापेक्षा एक भारी फ्लेवर्स अवेलेबल। सोडा बेस मध्ये सुद्धा बोबो मी तर पहिल्यांदाच बघितलं। हे आता रेडी झालंय, याचा सुद्धा कॅन आता सील केला जाणार, ते पण मशीनच्या साह्यानं। 100 आणि 120 अशी याची किंमत आहे। सोन्या एवढ्यावर थांबत नाही तर कोरियन बिन्सू आईस्क्रीम सुद्धा त्याने आणलेलं आहे। हे दिसायला जेवढं भारी आहे तेवढं टेस्ट सुद्धा भारी लागते। एकदम स्मूथ आणि क्रीमी असं स्ट्रक्चर याला येतं। कोल्हापुरात रंकाळ्यावर मी तर पहिल्यांदाच बघितलं हे बिन्सू आईस्क्रीम। यामध्ये सुद्धा एकापेक्षा एक भारी फ्लेवर अवेलेबल आहेत। यामध्ये वॉटर बेस आणि मिल्क बेस असे 2 प्रकार पडतात। याचा तर पूर्ण डोंगरच झाला। कसलं भारी दिसतंय ना। याच्यावर वेगवेगळे स्प्रिंकलर्स मारले जाणार आणि आता बोबा सुद्धा याच्यावर घातलेला आहे। मिल्क बेस 80, वॉटर बेस 70 आणि विथ बोबा 100 रुपये असं किंमत आहे। टेस्टी आहे, युनिक आहे, नक्की ट्राय करून बघा। रंकाळ्यावर संध्या मठच्या अगदी समोर रेट दिलेले आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता। सगळ्यांनाच आवडायला लागलंय।